बाय चान्स. लेखिका प्रियांका तुपे. मैत्रेयी, काय मग? काय झाला स्कोर? महिन्याभरात 4. ए कशी ग तू? चायला 15 दिवसात तिकडे लोक काय काय करून बसतात. तुला साधं 4 पोरं गटवायला येत नाही? हट साला. ए चमन, तुझ्यासारखी घरी बसलेली नसते मी येता जाता टप्पे टाकायला, कळलं ना? कामं असतात मला. हा ठीक आहे. कर मग काम. मी टळते आता. हा. आशू तिच्या बाईकला किक मारत म्हणाली, ए आशू ऐक ना ग, थांब ना प्लीज. आय रिअली नीड युअर हेल्प. ऍक्च्युली काय एकाशी बोलणं झालंय, तो जरा त्यातल्या त्यात डिसेंट वाटला मला, थोडा इंटरेस्टिंग पण वाटला. सो उद्या भेटायचं ठरलंय. खरं तर तो टाळतच होता. मी कसं बसं जुळवून आणलंय ग. किती मस्का मारायला लागला माहितीये त्याला. आता तरी हातातोंडाशी आलेला घास जायला नको बाई. तोंडाशी आलेला. खरंय ग खरंय. डोळा मारत आशू पुढे म्हणाली, ठीक आहे, आता तुला माझी गरज आहेच तर थांबते. ए मुन्ना, पान लगा, फर्स्ट क्लास एकदम, और बिल मैडम देगी. अरे उन्हीं का काम है, मतलब उनके लिए लौंडा पटा रहे ना, इसीलिए. अरे मैडम जी, क्या हुआ? ब्रेकअप हो गया का? अरे लेकिन वो आपके साथ आते थे ना, आपके फ्रेंड, सिगरेट पीने. अरे वो तो भले आदमी थे, काहे ब्रेकअप कर लिए? हाँ, हो गया ब्रेकअप. उसको कुछ सोना नहीं लगा हुआ. पान लगाओ तुम चुपचाप. मुन्नानी चुपचाप पान लावायला सुरुवात केली आणि त्याच्या एफएमचा आवाज वाढवला. गाणं लागलं होतं, शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है. अरे वो डब्बा बंद करो ना अब. आ गए सब मेरे ब्रेकअप का तमाशा देखने. मैत्री फ्रस्ट्रेट होत म्हणाली. एनिवे, आशू, उद्या त्याला कॅफे ईस्ट वेस्टला बोलवलंय, संध्याकाळी 5 वाजता. तो येईल की नाही इथपासून सुरुवात आहे ग. पण आला तरी एकदम फ्रेंड झोन नाही ना करणार मला. अरे यार, हे बघ, अजिबात लोड घेऊ नकोस. फक्त उद्या तिथे जाताना तू पत्रकार आहेस हे जरा विसरून जा. मैत्री तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघायला लागली. अरे यार, म्हणजे नेहमीच्या तुझ्या जीन्स कुर्ता, खांद्याला शबनम लावलेली या अवतारात जाऊ नकोस. अरे मस्तपैकी जीन्सवर एखादा क्रॉप टॉप किंवा ऑफ शोल्डर काहीतरी हटके घालून जा यार. म्हणजे जरा सेक्सी असं. सारखं गंभीर दिसायची काही गरज नाहीये. ऑफ शोल्डरवर चोकर्स चांगले दिसतात. फ्रॉक किंवा डेनिम स्कर्ट पण चालेल. हो ग बाई, कळलं मला, कळतं तेवढं. हा आणि हे बघ, जी महागडी मेकअप किट्स घेऊन तू कपाटात प्रेक्षणीय वस्तू म्हणून वर्षानुवर्ष ठेवून दिलीयस ना, त्याचा थोडासा वापर केलास तरी ती पुढची 5,000 वर्ष संपणार नाहीयेत. सो ते वापर जरा थोडंसं. लिपस्टिक, लायनर, मस्कारा, छानसा परफ्यूम आणि प्लीज दुसरी एखादी पर्स घेऊन जा. हे धोपटं नकोय तुझं. बरं, कॅफेत जाताना पुस्तकं, डायरी सोबत नेलीच पाहिजेत असा नियम नाहीये. तिथे गेल्यावर छानपैकी बसायचं. नाहीतर आपण डेटवर आलोय हेच आपण विसरू. एक काम करतेस का? तूच येतेस का माझ्याबरोबर सूचना द्यायला? उद्या फक्त डेट. डन. मागच्या वेळेला आठवतंय ना? निशीच्या बर्थडे पार्टीला आपण गेलो होतो. शॅम्पेन बिम्पेन फुल माहोल होता. आणि तुझं लक्ष कुठे होतं? त्या मागे बसलेल्या पोलीस ऑफिसर्सच्या कुजबुजीकडे. शायला, गिरीश सही बोलतो यार. तू हनीमूनला गेल्यावर पण नवऱ्याला हॉटेलमध्येच टाकून स्टोरी शोधायला जाशील. आशू हसत हसत म्हणाली, तू नाव काढू नकोस त्या गिरीशचं. सतत इन्स्टावर आपले फोटो टाकत असतो मला जळवायला. आत्ता 25 मेला लग्न ठरल्याची पण इन्स्टा स्टोरी टाकलीये त्यांनी. पण त्याला काय वाटलं मी काय रडत बसीन? माय फुट. नाही त्याचं लग्न व्हायच्या आत मी बॉयफ्रेंड पटवला ना तर मी पण नावा. Sample complete. Ready to continue?